नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपली व आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि त्यामधील महत्वाचा घटक म्हणजे स्पर्धा परीक्षा. आता इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पुढल्या वर्षी 5वी नवोदय या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करणे खूप गरजेचे आहे. शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आलेली आहे. त्यासाठी आज आपण शिष्यवृत्ती सराव परीक्षा इयत्ता चौथी पेपर 2 यामधील इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यामधील प्रश्नांचे स्पष्टीकरण समजावून घेऊया. यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरली प्रश्न आहे. काही प्रश्न आपल्याला येणारी असतील तर काही प्रश्न थोडी किचकट असतील. ती तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, समजून घ्या आणि कठीण जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करा. यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट नक्की करा. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पेपर 2 यामधील पहिला भाग असतो इंग्रजी. या पहिल्या भागामधील आपण आता पहिला प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. मेक अ मिनिंगफुल वर्ड रिअरेंजिंग द लेटर्स गिवन बिलो अँड आयडेंटिफाय द लास्ट लेटर. हे जे आपल्याला वर्ड दिलेले आहे, हे इंग्रजी अल्फाबेट दिलेले आहे. तर या इंग्रजी अल्फाबेट्स मधून आपल्याला काय करायचं आहे, तर यामधून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि या अर्थपूर्ण शब्दामधील शेवटचे अक्षर लास्ट लेटर ओळखायचा आहे. जर आपण पाहिलं तर लास्ट लेटर काय आहे तर ते आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर पहा प्रश्न काय आहे. प्रश्न आहे यामधून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर यामध्ये अर्थपूर्ण शब्द तयार होतो इंग्लिश. मग इंग्लिशचं स्पेलिंग काय आहे? ENGLISH म्हणजे इंग्लिश. आणि इंग्लिश मधील लास्ट लेटर शेवटचं लेटर आहे एच. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. खूप सोपा आहे. पुढला प्रश्न पहा. सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिव्हन ग्रुप ऑफ द वर्ड. आता या शब्दांचे आपण वाचन करूया. नट, कट, हट, शट. इथं पहा शेवटी काय आलंय युटी म्हणजे अट साऊंड आहे. इथं ग नाही, येणार नाही. फार, इथे आहे मग आणि इथे आहे बट. युटी म्हणजेच रायमिंग वर्ड. यात आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. खूप सोपे सोपे प्रश्न आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. पहा प्रश्न काय. प्रश्न क्रमांक 3 आहे. लुक ॲट द फॉलोइंग वर्ड, रजिस्टर अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड टू इट. आता या संबंधित आपल्याला वर्ड ओळखायचा आहे. आता पोस्ट ऑफिस संदर्भात पाहू आपण. पोस्ट ऑफिस मध्ये काय असते? पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट कार्ड असते, इनलँड लेटर, इनोलोप आणि पार्सल. ह्या सगळ्या सुविधा आणि ह्या सगळ्या गोष्टी पोस्ट ऑफिस मध्ये असतात. त्यामध्ये पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स भेटेल का? तर मुळीच नाही. कलर्स नाही. स्टॅम्प्स आणि अॅनिमल्स. तर इथं खूप सोपं आहे. आपल्याला पोस्ट ऑफिस मध्ये काय मिळेल? स्टॅम्प. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खूप सोपे सोपे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो? चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. या क्वेश्चन मार्कच्या जागी या चारही वर्डच्या संदर्भात रिलेटेड वर्ड आपल्याला शोधायचा आहे. हे काय म्हणतो? वॉक, स्टँड, किक आणि रन. हे सगळ्या गोष्टी कशा संदर्भात आहे? टोज, क्नी, लेग का अँकल. तर या सगळ्या गोष्टी आपण कशा संदर्भात आहे? तर लेगच्या संदर्भात. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. वॉक, स्टँड, किक आणि रन हे आपण कशाच्या माध्यमातून करतो? कशाच्या सहाय्याने करतो? तर लेगच्या, पायांच्या. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय? प्रश्न क्रमांक 5 आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. माय नंबर इन द रो इज 2. माय नंबर इन द रो इज 2. आय एम ब्लँक इन द रो. मग आय एम आपला दुसरा नंबर आहे. तर आय एम सेकंडरी चॉईस 2 का सेकंड? तर आय एम सेकंड इन द रो. आपण कोणत्या नंबरला आहे? तर आपण आहे सेकंड नंबरला. कोणत्या नंबरला? सेकंड. माय नंबर इन द रो इज 2. तर आय एम सेकंड इन द रो. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. विच डे
कम्स बिटवीन वेनसडे अँड फ्रायडे. आता वेनसडे आणि फ्रायडे याच्या मधात कोणता दिवस येते, तर याच्या मधात येते थर्सडे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. या दिवसांचा क्रम सुद्धा आपण लक्षात ठेवायचा. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. खूप सोपे सोपे प्रश्न असतात, शिष्यवृत्ती असो किंवा नवोदय असो. प्रॉब्लेम एकच जातो, आपल्याला येते, फक्त घाई गडबडीमुळे आपले सोपे प्रश्न चुकतात. त्यामुळे आपण एकच काळजी घ्यायची की सोपे प्रश्न चुकवायचे नाही, सोप्या प्रश्नाकडे जास्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, जेणेकरून सोपे प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो पहा, रीड द पेयर्स अँड चूज द रॉंग पेयर. चुकीची पेयर आपल्याला ओळखायची आहे आणि याने दिलं आहे वर्ब आणि त्याचं पास्ट टेन्स. गोचं पास्ट टेन्स वेंट आहे, बरोबर आहे. वॉकचं पास्ट टेन्स वॉक आहे, बरोबर आहे. स्विमचं पास्ट टेन्स स्वॅम आहे, हे पण बरोबर आहे. सिंगचं पास्ट टेन्स पाहिजे होतं संग, पण इथे काय दिलं आहे, इथे सॉन्ग दिलं, म्हणजे नाऊनच दिले आहे. त्यामुळे चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. चूज द रॉंग पेयर ऑफ कंपॅरिझन. आता कंपॅरिझन मध्ये रॉंग पेयर, चुकीची पेयर आपल्याला ओळखायची आहे. ॲज बिझी ॲज अ बी, बरोबर आहे, आपल्याला रॉंग पेयर ओळखायची आहे आणि बी नेहमी बिझी राहते. ॲज कोल्ड ॲज आईस, आईस कोल्ड राहणारच. ॲज ब्राईट ॲज द सन, तर सन पण ब्राईट राहतो, प्रकाशित राहतो. ॲज स्लो ॲज स्नेक, साप, साप हा स्लो नसतो, तर स्लो काय राहतो, टर्टल टॉर्टाईज. त्यामुळे हे चुकीची पेयर आहे पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय पहा, प्रश्न क्रमांक 9 आहे, which word will be the last if we arrange the following word in correct alphabetically order. आपण जर या वर्डला अल्फाबेटिकली ऑर्डर लावलं, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच एबीसीडी नुसार, तर पहिल्या नंबरला कोण येईल, तर पहिल्या नंबरला येणार आहे जी, जिओग्राफी. सेकंड नंबरला हिस्ट्री, सेकंड नंबरला येणार आहे हिस्ट्री. थर्ड नंबरला येणार आहे मॅथमॅटिक्स आणि फोर्थ नंबरला कोण येणार आहे, तर सायन्स. मग आपल्याला विचारलं काय, तर आपल्याला विचारलं आहे वर्ड लास्ट, आपल्याला लास्ट विचारलं आहे शेवटचं, त्यामुळे शेवटचं विचारलं, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सायन्स. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 10. सॉल्व द फॉलोइंग रिडल. ही रिडल सोडवायचं आहे आपल्याला. इट हॅज 3 लेटर्स, म्हणजे एक वर्ड आहे 3 लेटर्स वर्ड. इट लाईक्स स्वीट, म्हणजे त्याला गोड आवडते. इट इज ऑलवेज बिझी, नेहमी कामात राहते. हु इज इट, डॉग नाही, फॉक्स नाही, अँट आणि कॅट, तर अँट. कारण मुंगी, मुंगी या प्राण्याला गोड आवडते आणि ती नेहमी कामात राहते, सतत बिझी राहते. आपण सुद्धा या मुंगी सारखं राहिलं पाहिजे, सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे आणि सतत कामात राहिलं पाहिजे. आणि विद्यार्थी म्हणून आपलं काम काय, तर विद्यार्थी म्हणून आपलं काम की आपल्या सरांच्या तसेच आपल्या आई वडिलांच्या सूचनेचे पालन करणे आणि दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणे आणि आपलं स्वतःचं एक ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने सतत कार्यरत राहणे, हे आपलं महत्वाचं काम. तर पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. ऑल द वर्ड इन द पिक्चर आर रिलेटेड टू व्हिच पंक्च्युएशन मार्क. आता कशाच्या संदर्भात आहे म्हणते वर्ड, तर व्हॉट, वेअर, वेन, हाऊ, वाय आणि व्हिच, हे सगळे WH क्वेश्चन आहे. आणि हे प्रश्नच्या पूर्वी, प्रश्न तयार करण्याच्या पूर्वी हे सगळे वर्ड्स वापरले जातात, त्यामुळे हे क्वेश्चन मार्कच्या संदर्भात आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स. व्हॉट इज सरप्राईज. आता सरप्राईज इथं हे पंक्च्युएशन मार्क पण दिलेला आहे, त्याला म्हणतो आपण एक्सक्लामेशन मार्क. आणि हे आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी आपण हे पंक्च्युएशन मार्कचा वापर करतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 एक्सक्लामेशन मार्क. पुढला प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे, हाऊ मेनी वर्ड्स इन द सेंटेन्स विल बिगन विथ द कॅपिटल लेटर्स. खाली एक सेंटेन्स दिलाय, त्या या सेंटेन्स मध्ये हे जे खाली सेंटेन्स दिलाय, हे खाली एक सेंटेन्स दिलाय, तर या सेंटेन्स मध्ये किती लेटर, म्हणजे किती लेटरला आपण कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं आहे, म्हणजे किती लेटरला आपण कॅपिटल लेटर मध्ये लिहू शकणार. तर मग पहा, सुरुवातीला कोणत्याही वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटर पासून होते, म्हणजे आय कॅपिटल लागणार.
नंतर आय सॉ द मॅच विथ सचिन ॲट मुंबई. सचिन कोणत्याही नामाची सुरुवात कॅपिटल लेटरनं, म्हणजे सचिनचा एस कॅपिटल आणि मुंबईचा एम कॅपिटल, त्यामुळे इथे किती लागणार, तर इथे 3 कॅपिटल लेटर लिहावे लागणार. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 14वा पहा. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो, खूप सोपा प्रश्न आहे. चूज द अपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. हा अंडरलाईनला या वर्डला अंडरलाईन केली. आता काय, द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि मावळतो कधी, किंवा कोणत्या दिशेला मावळतो, तर पश्चिमेला. मग राईटच्या अपोजिट द सेट, मावळणे मीन्स सेट, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 सेट्स. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता कोणता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करेक्ट नाही, नॉट म्हटलं. मग आर नॉटचा आरंट बरोबर आहे, डू नॉटचं डोंट, आय एमचं एम, आणि इट इजचं इट्स पाहिजे होतं, तर इट्स या प्रकारे नाही लिहू शकत आपण. तर इट्स कसं लिहायचं असते, आय टी ते ॲपोस्ट्रोफी आणि यस इट्स या प्रकारे लिहायचं होतं, पण हे चुकीच्या पद्धतीने लिहून दिलं. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16. हे एक पिक्चर दिलेलं आहे पहा, इथं झाड आहे एक आणि खूप सारे पक्षी आहे. मग ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज विच सेंटेन्स इज करेक्ट. आपल्याला योग्य वाक्य शोधायचं आहे, योग्य वाक्य याच्यातलं या पिक्चरला अनुसरून शोधायचं आहे. देअर इज ट्री अँड अ बर्ड. तर ट्री आहे पण बर्ड आहे का, नाही, खूप सारे आहे, त्यामुळे काही ते बर्ड्स आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 पहा. देअर आर ट्रीज अँड अ बर्ड. इथे खूप सारे ट्रीज आहे का, तर मुळीच नाही, त्यामुळे हा येणार नाही, हे पण येणार नाही. सेकंड. थर्ड पहा. देअर आर ट्रीज अँड बर्ड्स. बर्ड्स आहे बरोबर आहे, पण ट्रीज आहे का, नाही, एकच झाड आहे, त्यामुळे हे पण कटलं. आता उरलं काय, तर पर्याय क्रमांक 4. देअर इज अ ट्री, यामध्ये बरोबर आहे. यामध्ये काय आपल्याजवळ एक झाड आहे, एक काय झाड, आणि आर सम बर्ड्स, काही पक्षी आहे उडताना, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय पहा. प्रश्न क्रमांक 17 आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट पेअर. आपल्याला शोधायची आहे पेअर, पण ती पेअर शोधायची आहे करेक्ट. मग करेक्ट पेअर, मग बिग स्मॉल, हा बिग आहे, हा स्मॉल आहे. गुड बॅड, टॉल शॉर्ट, अगली ब्युटिफुल. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 बिग आणि स्मॉल. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 18. कम्प्लीट द डायलॉग्स बाय युझिंग द अप्रोप्रिएट सेट ऑफ ग्रीटिंग. मग इथं काय दिलं पहा. अशोक इंटर्ड द क्लास ॲट 10 AM अँड ही मेट हिज क्लास मॉनिटर फर्स्ट. अशोक, तर अशोक काय म्हणाल सुरुवातीला, 10 वाजता आला ना तो, तर 10 वाजता गुड आफ्टरनून म्हणणार का, गुड नाईट म्हणणार का, गुड मॉर्निंग म्हणेल का, गुड मॉर्निंग, तर गुड मॉर्निंग. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 तर कट झाला, गुड मॉर्निंग म्हणणार. आणि जया काय म्हणणार, जया सेड वाव अशोक, वाव अशोक, इट्स नॉट फेअर. आता इट्स नॉट फेअर कशाला म्हणेल ती काय म्हणणार, वेलकम. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे. युअर फ्रेंड कुड नॉट गेट अ प्राइज इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. जर तुमच्या मित्राला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळालं नाही, हिच एक्सप्रेशन विल यू यूज. तुम्ही कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन द्याल. तुमच्या मित्राला प्राइज मिळालं नाही तर तुम्ही ग्रेट म्हणणार का, मुळीच नाही. तुम्ही बेस्ट ऑफ लक म्हणणार का, नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम, तर आपण काय म्हणू, पुढल्या यावेळेस नाही मिळालं, कुठल्या वेळेस मिळेल, त्यामुळे म्हणणार बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढला प्रश्न. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर. या पिक्चर मध्ये जी ही मुलगी आहे, ही मुलगी काय करत आहे, तर या पिक्चर मधली मुलगी खेळत आहे का, किंवा ड्रिंकिंग करत आहे, काउंटिंग करत आहे का, डान्सिंग करत आहे. ती इथं खूप सारे कप्स दिलेले आहे आणि ती आपल्याला असं दिसत आहे की ती मोजत आहे. मग आता उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 काउंट करत आहे, काउंटिंग. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 21. पहा बरं तुम्हाला येतो का 21 नंबरचा प्रश्न, खूप सोपा आहे. काय म्हणते तो.
हु इज स्टँडिंग ॲट द राईट ऑफ द बलून. बलून जो आहे आपला हा बलूनच्या राईट साईडला कोण स्टँड आहे? तर बलूनच्या राईट साईडला किंवा हु इज स्टँडिंग ॲट द राईट ऑफ द बलून म्हणजे बलूनच्या राईटला कोण आहे? हा बलूनच्या लेफ्टला इकडे बलूनच्या राईटला आहे. म्हणजे बलून इथं आहे तर हा बलूनचं जर पाहिलं तर बलूनच्या राईटला हे आहे श्याम आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न काय म्हणतो 22वा? ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. आपल्याला प्रॉपर मोटो शोधायचा आहे. काय शोधायचं आपल्याला? प्रॉपर मोटो शोधायचा आहे आपल्याला प्रॉपर. तर काय म्हणते पहा, हे दोन विद्यार्थी आहे, त्यांच्या हातात बुक्स आहे. हेल्थ इज वेल्थ नाही. बुक्स आर अवर फ्रेंड्स बरोबर आहे, बुकच्या संदर्भात आहे. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स तर दिलेलेच नाही. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स ॲनिमल बाबतही काही दिलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. जर एखादा प्रश्न येत नसेल तर गाडणी पद्धतीचा वापर करायचा आणि काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न पहा काय म्हणते. तर प्रश्न क्रमांक 23 आणि 25 साठी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला पॅसेज वाचायचा आहे आणि या प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे द्यायची आहे. पॅसेज काय आहे पहा. क्लिनिंग हँड्स बिफोर इटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. Eating something with dirty hands causes many diseases. To be aware of this, we celebrate World Hand Wash Day. World Hand Wash Day every year. The World Hand Wash Day is celebrated on 15th October every year across the world. म्हणजे पूर्ण जगात 15 ऑक्टोबरला हात धुवा दिन वर्ल्ड हँड वॉश डे साजरा केला जातो. त्यामधील पहिला क्वेश्चन पहा काय म्हणजे 23 नंबरचा प्रश्न. क्लिनिंग हँड, आपण हात क्लीन करायला पाहिजे. बिफोर रिकामी जागा इज व्हेरी इम्पॉर्टंट. कशासाठी क्लिनिंग हँड कधी क्लीन केलं पाहिजे आपण? बिफोर कशाच्या आधी? इटिंग, प्लेइंग, स्लीपिंग का क्राईंग? तर इटिंग, जेवणाच्या आधी. यू क्लीन युअर हँड्स बिफोर इटिंग टू कीप अवे. आपण जेवणाच्या आधी हात धुतल्यानं आपण कशापासून दूर राहू? तर सॅडनेस, ब्युटी, डिसिजेस का टेस्ट? तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिजेस पासून आपण दूर राहू. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न काय म्हणते पहा. शेवटचा प्रश्न इंग्रजी मधला. विच डे डू वी सेलिब्रेट टू बी अवेअर ऑफ क्लीन हँड. आपण कोण्या दिवशी साजरा करतो? तर पल्स पोलिओ डे, वर्ल्ड हँड वॉश डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे का वर्ल्ड वॉटर डे? तर वर्ल्ड हँड वॉश डे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण या पेपरमधील 1 ते 25 इंग्रजी या विषयाचे प्रश्न समजून घेतले. यामध्ये तुम्हाला जर काही वेगळी वाटली असेल प्रश्न तर ती प्रश्न लिहून घ्या, समजून घ्या आणि या प्रकारचे सोपी प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. त्यामुळे कोणतीही काळजी करायची नाही आणि कंटिन्यू सतत सराव करा. सराव केला तर तुमच्या चुका सुद्धा कमी होतील आणि चुका आपल्या लक्षात येईल. चला आपण आता पुढला भाग या पेपरमधील म्हणजे बुद्धिमत्ता विभाग 2 हा पाहणार आहे. पहा त्यामधील प्रश्न पहिला काय आहे? प्रश्न पहिला आहे एक आयत काढा. तर एक आयत काढू म्हणजे आयत मीन्स रेक्टँगल. हा एक रेक्टँगल काढू आपण. हा रेक्टँगल काढला. नंतर काय म्हटलं त्यांनी? त्यामध्ये एक उभी रेष काढून आयताचे 2 असमान काय म्हटलं त्यांनी पहा. असमान म्हणजे सारखे नका करू म्हणते. तर असमान भाग, हा भाग आपण काय केला? छोटा, हा भाग मोठा तयार करा. लहान भागात 3 गोल तर मोठ्या भागात 2 गोल. लहान भागात 3 गोल काढा म्हणते. पहा आता हा एक गोल पकडू आपण. हा एक गोल छोटा, हा दुसरा गोल आणि हा तिसरा गोल. आणि या मोठ्या भागात 2 गोल काढा म्हणते. हा एक गोल, हा एक. आणि ही आकृती शोधा म्हणतात. ही आकृती कोणती आहे? तर पहा बरं कोणती आकृती दिसू राहिली आपल्याला. इकडे 3, छोट्यामध्ये 3, मोठ्यामध्ये 2. छोट्यामध्ये 3 पाहिजे आपल्याला. हे छोट्यामध्ये 3 आहे इकडे. छोट्या भागात 3 आहे, मोठ्या भागात 2 आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खूप सोपा आहे. फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा. कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो किंवा आपल्या शाळेची हे असो.
सर्वात महत्वाची गोष्ट असते प्रश्न. प्रश्नच नीट नाही समजला तर तुम्हाला येणारं उत्तर सुद्धा येणार नाही. चला, प्रश्न क्रमांक 2 काय म्हणते, इथे काही अर्थ म्हणजे एक अक्षर दिलेले आहे, तर या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते, तर तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. इथे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर यामध्ये अर्थपूर्ण शब्द आहे जन ग न ना. काय अर्थपूर्ण शब्द, ज न ग न ना, जनगणना हा अर्थपूर्ण शब्द आहे. मग त्यातील मध्यभागी ज न ग, तर ग हा मध्यभागी येतो. जनगणना जर आपण शब्द इथं लिहिला, आपण यामध्ये जर जनगणना शब्द लिहिला तर मध्यभागी अक्षर कोणतं येणार आहे, ज न ग न ना, तर मध्यभागी ज न ग ग येते, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 28. प्रश्न पहा 28 वा काय म्हणतो, प्रश्न क्रमांक 28 काय, वरील अंकमालेत समसंख्येनंतर लगीत विषम, म्हणजे महत्वाचं आहे समनंतर लगीत विषम. पण सुरुवातीला आपल्याला सम शोधायचं. 5 सम आहे का, नाही, सोडून द्या. 4 सम इव्हन नंबर, इव्हन नंतर लगेच आपल्याला पाहिजे ऑड नंबर. समनंतर विषम म्हणजे इव्हन नंतर ऑड, अशा जोड्या आपल्याला शोधायच्या आहे. किती जोड्या आहेत, तर पहा हे 4 सम आहे, मग 4 नंतर 3 विषम आहे, मग ही एक जोडी. पुढची जोडी पहा, ही एक जोडी. नंतर 7 विषम आहे, आपल्याला सम पाहिजे. 6 सम, 2 सम नाही जमणार, 2 सम 8 सम, 8 सम आणि 5 विषम, त्यामुळे ही दुसरी जोडी. एक विषम आहे, आपल्याला सम विषम पाहिजे. हे 6 सम 7 विषम, त्यामुळे ही एक जोडी. आणि हे 6 सम 4 विषमच आहे, आणि इथं 4 सम 5 विषम, ही एक जोडी. अशा प्रकारे आपल्याला एकूण किती जोड्या तयार होतात, तर अशा प्रकारे एकूण 4 जोड्या तयार होतात. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचा. पुढला प्रश्न पहा, वर दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 12व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते, म्हणजे उजवीकडून 12वी म्हणजे अक्षरमालेची उजवी म्हणजे आपली उजवी, आणि अक्षराच्या डावीकडील 7वे. तर आता पाहू आपण, पहा आता वर अक्षरमाला पाहू, उजवीकडून 12वे अक्षर शोधू. हे दिलेले आहे वर अक्षरमाला, यामध्ये उजवीकडून 12वे म्हणजे आपली उजवी बाजू, म्हणजे त्या अक्षरमालेची उजवी बाजू, ही आपली राईट बाजू, आणि ही लेफ्ट. मग आता पहा उजवीकडून 12वे 5 5 5 10 11 आणि 12. 12वा आहे मग यन, कोणता आहे 12वा, यन आहे. आता हे जो यन आहे, आता यनच्या डावीकडील 7वे अक्षर, डावीकडील 7वे. आता यनची ही डावी बाजू, ही उजवी बाजू, लेफ्ट. मग डावीकडील 7वे म्हणजे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा आता. डावीकडील 7वं कोणतं अक्षर आहे, 7वं अक्षर आहे पर्याय क्रमांक हे जी अक्षर येते, आणि जीचा पर्याय आपण आता शोधणार आहोत. तर जीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक आहे 1. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 30. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, तर आपल्याला राष्ट्रीय प्राणी कोणता आपला. तर सर्वात पहिले 5चा आपला राष्ट्रीय प्राणी कोणता, तर आपल्या सर्वांना माहित आहे आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. मग एवढं पाहायचं फक्त, वाघाला काय म्हटले, बाकी काही पाहायचं नाही. वाघाला म्हटले आहे ससा, त्यामुळे आपलं राष्ट्रीय प्राणी होईल ससा. पर्याय क्रमांक 2. चला पुढला प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 काय दिला पहा, प्रश्न क्रमांक 31 दिलेला आहे आणि खूप सोपं आहे. काय प्रश्न क्रमांक 31 आहे, आरंभ प्रारंभ समानार्थी शब्द, शूर भित्रा राव रंक विरुद्धार्थी शब्द, शूर भित्रा विरुद्धार्थी शब्द, वरिष्ठ कनिष्ठ विरुद्धार्थी शब्द, आणि हा एक समानार्थी शब्द आहे, म्हणजे हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 1. गडगडाट खडखडाट घमघमाट कडकडाट, हे सगळे साऊंड आहे, आवाज आहे. आणि सगळ्यामध्ये एक जर पाहिलं आपण ड येतो, इथं घमघमाट हा आवाज नाही, घमघमाट काय येतो आपण एखाद्या गोष्टीचा सुगंध वास, त्यामुळे हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3. आता पुढला प्रश्न पहा, पुढला प्रश्न काय होते, हे अंक दिलेले आहे म्हणजे संख्या दिलेली आहे 813 764 591 432. जर डोळ्यानं पाहिल्या सम विषमचं तर येणार नाही, कारण 2 सम 2 विषम आहे. जर यांची आपण ऍडिशन केली तर काय भेटते पाहू आपण. 8 आणि 1 9 10 11 12,
याची ऍडिशन केली तर 12 मिळणार. याची पहा बरं, 9 1 10 5 15, 15 मिळणार. 6 4 10 6 17, 17 आणि 4 3 7 8 9 हे 9. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर ह्या ज्या 3 संख्या आहेत, ह्या 3 संख्या हे 1 2 3 ह्या संयुक्त संख्या आहे आणि ही 17 मूळ संख्या आहे. आणि दुसरं पाहिलं तर या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहे आणि या ऍडिशनला 17ला 3 ने भाग जात नाही, किंवा मग कसोटी पण येऊ शकते. ही 3 ची कसोटी, ही 3 ची कसोटी, 3 ने पूर्ण भाग जातो, याला पण 3 ने पूर्ण भाग जातो, याला 3 ने पूर्ण भाग जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. असं थोडं शांत डोक्याने केलं तर सर्व उत्तर बरोबर येते. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 34. सोपा आहे प्रश्न. इथे पहा, इथे 1 एरो, इथे 2 एरो, इथे 2, इथे 3, इथे 3, इथे 6, 2 4, म्हणजे इकडे दुप्पट होत गेलेले आहे. दुप्पट दुप्पट, परंतु या इथे दुप्पट झाले नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 35. मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व प्रश्न छान प्रकारे समजत असेल. बरेच विद्यार्थी या अशा प्रश्नात चुका करतात. आता हा प्रश्न पहा, हा प्रश्न खूप सोपा आहे. बरेच जण हे पूर्ण चिन्हांचं निरीक्षण करतात, काहीही आवश्यकता नाही. यामधील एक गोष्ट पहा, हा जो सर्कल आहे, हा सर्कल पहा, हा या सर्कलच्या पुढं पहा काय आहे, प्लस, म्हणजे घटीवत पाहायचं आपल्याला, क्लॉकवाईज. सर्कलच्या पुढं इथे पहा, सर्कलच्या पुढं प्लस, म्हणजे सर्कलच्या पुढचं घर प्लस. इथे पहा सर्कलच्या पुढचं घर प्लस. इथे पहा सर्कलच्या पुढचं घर ट्रँगल आहे, इथे सर्कलच्या मागे प्लस आहे. मग सगळ्या घरात सर्कलच्या पुढे प्लस आहे आणि इथे एकाच घरात सर्कलच्या मागे प्लस आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आणि हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बऱ्याचदा येते आणि आपण कन्फ्युज होतो आणि चुका करतो. त्यामुळे अशा सोप्या चुका करायच्या. पुढला पहा, प्रश्न क्रमांक 36. खूप सोपा आहे. हे काय, समसंबंध, म्हणजेच पहिल्याचा या दुसऱ्यासोबत काहीतरी संबंध आहे, तसाच या तिसऱ्याचा चौथ्यासोबत संबंध येईल. चंद्र पृथ्वी. चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो, तर पृथ्वी कोणाभोवती फिरते, तर पृथ्वी फिरते सूर्याभोवती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 37. समुद्र. समुद्राचं समानार्थी शब्द दुसरं नाव आहे रत्नाकर. तर पवन, पवन म्हणजे हवा, आणि हवेला दुसरं नाव या पर्यायात जर आपण पाहिलं तर हवेला काय म्हणतात, अनिल सुद्धा म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 38. इथे पहा काय केलं त्यांनी, काय केलं इथं पहा, 5 1 5 25 झालं. तर 25 कसं काय झालं, तर इथं करून पहा बरं आपण, 5 गुणेला 1 गुणेला 5, म्हणजे या तिघांचा जर गुणाकार केला या 3 अंकांचा, तर 5 1 5 आणि 5 5 25, तर ही 25 ही संख्या मिळते. या तिघांचा मल्टिप्लाय केलं किंवा गुणाकार केला तर 3 सख 18 आणि 18 त्रिक 54. या तिघांचा गुणाकार केला तर उत्तर येते 54. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त समजून घ्यायचा, डोकं लावायचं. इथे यांनी गुणाकार करून उत्तर मिळवलं, कधी कधी इथे यांची बेरीज करून पण उत्तर येते. त्यामुळे आपण दोन्ही पद्धतीने करून पाहायचं. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. आता 39 हा प्रश्न पहा काय, एक स्क्वेअर आहे, स्क्वेअर मध्ये छोटे छोटे सर्कल दिलेले आहेत 4, आणि हे अशी पॅटर्न आहे, त्याच्या उलट केली आणि सर्कल बाहेर काढला, स्क्वेअर आतमध्ये घेतलं. इथे त्रिकोण आहे, बाहेर स्क्वेअर आहे, आतमध्ये त्रिकोण आहे. आता बाहेर असा त्रिकोण येईल आणि आतमध्ये छोटे छोटे स्क्वेअर येतील, आणि हे घट्ट असे दिले तर यामध्ये घट्ट असे दिले. त्यामुळे अशा प्रकारे कुठं उत्तर आहे, अशा प्रकारे इथे पर्याय क्रमांक 4. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक पाहू आपण 40. काय प्रश्न क्रमांक 40, इथे पहा, पॉट. पॉट आहे तर इथे उलट केलं, टॉप केलं. इथं 10 आहे तर याच्या उलट जर केलं तर काय होईल, नेट. 10च्या अपोजिट काय होईल, नेट. खूप सोपं आहे. चला पुढला प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 41. प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय ओळखा. इथे काही अंक दिलेले आहेत आणि त्या अंकाचा योग्य पॅटर्न आहे, तर ते पुढला पॅटर्न आपल्याला ओळखायचा आहे. तर मग त्यांनी काय केलं पहा, यामध्ये 2 चे 3 इथे 1 मिळवले, 3 चे 5 यामध्ये 2 मिळवले, 5 चे 8 केले, यामध्ये 3 मिळवले. म्हणजे ही जी मागची संख्या आहे, तुम्ही जर योग्य निरीक्षण केलं तर काय होऊ राहिलं,
हे पहा, या 3 मध्ये हे 2 मिळवले, या 5 मध्ये हे 3 मिळवले, या 8 मध्ये 5 मिळवले, 13 मध्ये 8 मिळवले. मग आता या 21 मध्ये जर आपण 13 मिळवले, 21 मध्ये जर आपण 13 मिळवले तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. सोपं आहे. आता इथे पहा काय, इथे काय केलं, या 2 मध्ये 3 मिळवले की 5 झालं, इथे मिळवले 3. मग या 5 मध्ये 6 मिळवले की 11 झालं, 11 मध्ये 12 मिळवले की 23 झालं. तर तुमची हे पॅटर्न लक्षात आलं. काय म्हणते ते, या 2 मध्ये त्याची पुढली संख्या मिळवायची 3, 5 मध्ये त्याची पुढली संख्या, 11च्या पुढली 12 मिळवायची, 23च्या पुढली 24 मिळवले तर 47 झाले. आता 47 मध्ये काय करायचं, या 47 मध्ये त्याच्या पुढली संख्या म्हणजे 48 मिळवायची. जर आपण 47 मध्ये 48 मिळवले तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 95. तुम्ही मिळून पाहायचं. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न पण खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. हा प्रश्न काय पहा, प्रश्न आहे हे जे वरचं साईन आहे, हे वरचं साईन काय केलं, फक्त हे खाली आलेलं, म्हणजे हा जो डब्बा आहे हा खाली आला, हे खाली आलं. मग अशाच प्रकारे इथं जर केलं आपण तर हे खाली येईल, म्हणजे काय येईल, इथे सर्कल, त्यामध्ये पॉइंट, ट्रँगल आणि खाली येईल स्क्वेअर. तर अशा प्रकारचा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3. खूप सोपा आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 44. काय झालं पहा, इथं 2 ॲरो, हे घटिवत नाही प्रति घटिवत अँटी क्लॉकवाईज फिरले, इथे 2च राहिले. मग परत अँटी क्लॉकवाईज फिरले 3. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल पहा, या प्रश्नाचं उत्तर इथं 3 आहे, इथे असं फिरलं 3च झाले. आता हे काय होईल पहा, इथं 2, इथे 2 होते आधी, इथे 3 झाले आणि इथे 4 होईल. आणि हे असंच अँटी क्लॉकवाईज फिरेल आणि बाण वर जाईल, त्यामुळे 4 असणारे वर, पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. पुढील मालिकेतील चुकीची संख्या निवडा. आपल्याला चुकीची संख्या निवडायची आहे. चुकीची संख्या निवडायची आहे. जर आपण योग्य निरीक्षण केलं तर इथे पहा, इथे किती मिळवले, 102 मध्ये 15 मिळवले, इथे 15 मिळवले, इथे 19 मिळवले, इथे 17 मिळवले, इथे पण 17 मिळवले, म्हणजे 17 मिळवायचे, हे 100%. इथे 17 मिळवले, इथे 17 मिळवले, म्हणजे इथून एवढं योग्य आहे, बरोबर आहे. मग इथे किती मिळवले पहा, इथे 15 मिळवले, इथे जर आपण 17 मिळवले असते तर 119 झाले असते, आणि 119 मध्ये परत 17 मिळवले असते तर 136 झाले असते. म्हणजे ही संख्या चुकीची आहे. कोणती, तर ही 117 नंबरची संख्या काय आहे, चुकीची आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 46 ते 50. काय म्हणते पहा, खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जोडणारे पद पर्यायातून निवडा. आता खूप सोपे आहे हे प्रश्न. तात्पर्य, सारांश, भावार्थ, म्हणजे एखाद्या गोष्टीचा, एखाद्या आशयाचा भावार्थ म्हणू शकतो आपण त्याला. उत्कटता, चातुर्य, अंदाज का आशय, तर याचं उत्तर येईल आशय येईल. पुढला प्रश्न. सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, जंजिरा हे जर सगळे किल्ले जर पाहिले आपण तर हे सगळे समुद्रातील किल्ले आहेत. मग रायगड जमिनीवर, प्रतापगड, राजगड हे सगळे जमिनीवर, तर विजयदुर्ग हा समुद्राच्या आतील किल्ला आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 48. इथे काय केलं, इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होते, चुकू शकते. याचं 13च्या उलट 31, 17च्या उलट 71, 37च्या उलट 73 अंकांची अदलाबदल केली. पण इथे पण अंकांची अदलाबदल झाली, इथे पण अंकांची अदलाबदल झाली, इथे पण अंकांची अदलाबदल झाली, आणि इथे पण अंकांची अदलाबदल झाली. मग योग्य पर्याय कोणता, इथं कन्फ्युजन झालं ना सर्वांना. जर तुम्ही व्यवस्थित डोकं लावलं आणि समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. इथे अंकांची अदलाबदल जरी झाली, सॉरी एक मिनिट, इथे अंकांची अदलाबदल जरी झाली, परंतु इथे येणारे ह्या ज्या दोन्ही संख्या ह्या विषम आहे, ह्या पण दोन्ही विषम, ह्या पण दोन्ही विषम, म्हणजे तयार होणाऱ्या दोन्ही संख्या विषम लागेल. इथे ही सम झाली, इथे ही सम आहे, इथे ही सम आहे, या दोन्ही विषम, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. म्हणजेच पेपर सोडवताना निरीक्षण खूप महत्वाचं आहे. योग्य निरीक्षण करून, आकलन करून जर प्रश्न सोडवला तर एकही प्रश्न चुकणार नाही. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 49. 49 जर प्रश्न तुम्ही पाहिला तर हे संख्या रेषेवर पाहून सोडवायचा आहे. तर काय, डब्ल्यू एक्स आणि मग व्ही आर. आता डब्ल्यू एक्स आणि व्ही हे कसं तयार झाला, हा प्रश्न सोडवायचा कसा,
तर हे आपण काय करायचं, हे संख्या मालिका पाहिजे. एक्स व्ही डब्ल्यू घेतलं त्यांनी. तर एक्स व्ही डब्ल्यू कसं घेतलं पहा बरं तुम्ही. जर संख्या मालिका जर पाहिली आपण, पहिल्यांदा घेतलं एक्स व्ही आणि डब्ल्यू असं घेतलं त्यांनी. एक्स मग एक सोडून त्याच्या आधीचा व्ही आणि डब्ल्यू असं केलं. त्यामुळे या पॅटर्नने तुम्हाला ते क्रम घ्यायचा आहे आणि ते लक्षात ठेवायचा आहे. पुढलं पहा बरं. मग जर आपण पुढलं पाहिलं तर एक्स व्ही डब्ल्यू, मग एस क्यू आर, एन एल एम, कुठं एन एल एम पहा, एन एल एम, एस क्यू आर आहे. तर मग इथलं येईल ना. आता काय येईल, इथं काय घेतलं होतं एन एल एम, तर इथलं काय येईल पहा, एन एल एम या पॅटर्न, एस क्यू आर या पॅटर्न. मग इथं काय येईल आय जी एच, आय जी एच पाहायचं आपल्याला. तर आय जी एच आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. हे दोन सेम आकार आहे आणि खालचा आकार घट्ट केलेला आहे. हे पण दोन सेम आकार, खालचा आकार अधोरेखित केला, घट्ट केलेला आहे. मग इथे दोन सेम आकार लागल, हे दोन सेम आकार आहे पण वरचा आकार हे दोन सेम आहे, खालचा आकार अधोरेखित घट्ट केलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 काय म्हणतो पहा. सीमाच्या रांगेत पुढून 22वा क्रमांक आणि मागून 18वा क्रमांक, त्या रांगेत मधोमध असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा असेल. आता पहिल्यांदा आपण हे शोधून काढू की त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती. मग एकूण विद्यार्थी काढायचं तर खूप सोपी ट्रिक्स आहे. हे काय करायचं, 22 + 18. मग 22 + 18 जर आपण केली तर 22 + 18 होते 40. मग 40 मध्ये काय झालं, सीमा दोनदा मोजल्या गेली, 22 मध्ये आणि 18 मध्ये. त्यामुळे 40 - 1 म्हणजे उत्तर किती आहे, त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहे, त्या रांगेत एकूण विद्यार्थी आहे 39. किती विद्यार्थी आहे, 39. एकूण विद्यार्थी आहे त्या रांगेत 39 विद्यार्थी आहे त्या रांगेत. मग 39 विद्यार्थी, मग आता आपल्याला मधोमध मधला विद्यार्थी काढायचा. तर 39 मध्ये काय करा, मधला विद्यार्थी कधी काढायचा असला, 39 मध्ये 1 मिळवा, 40 आणि 40च्या जर अर्धे केले आपण तर 20. तर 20 हा मधला विद्यार्थी आहे, 20वा क्रमांक. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पहा, एकूण विद्यार्थी काढायचं म्हटलं तर या दोघांची बेरीज करायची, त्यामधून एक कमी करायचा आणि ते निघाले एकूण विद्यार्थी. मग एकूण विद्यार्थी निघाले आणि मधला विद्यार्थी काढायचा, तर एकूण विद्यार्थ्यांमध्ये 1 मिळवायचा आणि त्याच्या हाफ करायचे, अर्धे करायचे, मग होईल मधला विद्यार्थी 20वा. जर 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवार होता तर 1 जानेवारी 2029 रोजी कोणता वार असेल. सोपा प्रश्न आहे. 2026 नंतर पहिले 2027, 1 मिनिट, 2026 आहे, नंतर काय करू 2027, 2028 आणि 2029. आता पहा, 2026 ला गुरुवार आहे, मग लीप इयर आहे का नाही. मग 2027 ला असेल शुक्रवार, 2027 ला होईल शुक्रवार. 2028 हे लीप इयर आहे, परंतु जानेवारी महिना असल्यामुळे लीप महिना ओलांडला जात नाही, त्यामुळे हा शनिवारच येईल. शुक्रवार, शनिवार आणि 29 इथे लीप महिना ओलांडला जातो, त्यामुळे काय होईल, इथला एक शनिवार रविवार, एक दिवस हा लीप महिन्याचा आणि एक दिवस पुढचा म्हणजे रविवार आणि पुढचा दिवस येईल सोमवार. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सोमवार. आपण डायरेक्ट काढलं तरी चालते. 27 चा 1 दिवस, 28 म्हणजे लीप वर्षाचे 2 दिवस पकडले, पण इथं तसं एकच दिवस जाईल आणि 29 चा 1 दिवस असं जरी पकडले तरी आपलं उत्तर येईल सोमवार. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न, आणि या अशा प्रश्नात थोडं काळजीपूर्वक करत चला. लीप वर्ष जरी असेल परंतु लीप महिना ओलांडला गेला तरच 1 दिवस एक्स्ट्रा वाढतो, नाहीतर वाढणार नाही. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 53. पुढील वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. जर आपण योग्य निरीक्षण केलं तर इथं काय होईल, 4 आणि 12 मध्ये काय संबंध आहे, चोक 48, 48. इथे 48, म्हणजे इथं पण पहा 8 सखम 48, म्हणजेच 3 कोणासोबत मल्टिप्लाय केलं, म्हणजे 3चा कोणासोबत गुणाकार केला तर 48 येईल, हे आपलं उत्तर आहे. मग 16 48, 16 3 48, म्हणजे पर्याय क्रमांक 3. खूप सोपा होता. पुढला प्रश्न पहा.
प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 पहा. संग्राम मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूस उत्तर दिशा आहे. उत्तर दिशा कुठे असते तुम्हाला शिकवलं आहे सगळ्यांना. उत्तर दिशा असते वरची दिशा, नॉर्थ. सॉरी, उत्तर दिशा असते वरची दिशा, नॉर्थ म्हणजे वरची. ही वरची दिशा असते उत्तर. आता त्याचा हात उजवीकडे आहे म्हणजे त्याच्या उजव्या बाजूस उत्तर दिशा आहे. म्हणजे मग मंदिर आहे इथे, हे मंदिर, मंदिराकडे इथे तोंड करून आहे संग्राम. मग आता पुढं काय म्हणते पाहते. पुढं त्यांनी म्हटलं तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला. आता हा इथं उभे आहे, वरची दिशा वरची बाजू उजवी तिची खालची बाजू डावी. मग डावीकडे वळला काटकोनात किती वेळा? 3 वेळा. हा एक काटकोन 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा. म्हणजे आता त्याचे तोंड आहे उत्तरेला वर. तर त्याच्या पाठीमागची दिशा ही आहे, त्याच्या पाठीमागची दिशा दक्षिण, साऊथ. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 पहा काय म्हणते. प्रश्न क्रमांक 55 आहे, नयनाचा जन्म 17 नोव्हेंबरला झाला. तर तिच्यापेक्षा 14 दिवसांनी लहान. आता लहान व्यक्तीचा जन्म किंवा लहान मुलाचा जन्म तर आधी होईल का नंतर? तर नंतर. मग 17 मध्ये जर 14 मिळवले, कारण 14 दिवसानंतर जन्म झाला, 17 मध्ये जर 14 मिळवले तर उत्तर येईल 7 आणि 4 1101, हातचाला 1 आणि 31 तारीख. परंतु नोव्हेंबर महिन्यात 31 तारीख असते का? नाही. नोव्हेंबर महिना आहे 30 दिवसांचा आणि मग हा 31 हा एक दिवस आहे डिसेंबरचा 1 तारीख. त्यामुळे आपलं उत्तर येईल हसीना हिचा जन्म कोणत्या तारखेला झाला? तर 1 डिसेंबरला झाला. या पद्धतीनं ऍडिशन करून प्लस करून काढायचं. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56 पहा, खूप सोपा आहे. काय प्रश्न क्रमांक 56? इथे काय पहा, इथे काय दिलंय पहा. इथे दिलेले आहे, इथं 11 4 15, 15चे दुप्पट 30, 5 8 याची जर ऍडिशन केली 8 आणि 5 13, 13च्या दुप्पट 26. तर 4 मध्ये किती ऍड करायचे आणि त्याच्या दुप्पट 10 झाले पाहिजे. मग 10च्या निमपट आहे 5. 4 मध्ये किती ऍड केले की 5 येते, तर 4 मध्ये 1 ऍड केला की 5 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 57 व 58 साठी सूचना आहे. प्रश्न पहा. खालील आकृतीत त्रिकोणात पत्रकार, म्हणजे हे पत्रकार आहे, वर्तुळात कवी, हे सगळे कवी आहे, आणि चौकोनात लेखकांची संख्या, हे चौकोनात हे सगळे लेखक आहेत. यावरून खालील प्रश्न सोडवा म्हणते. फक्त कवी असलेले पत्रकार किती? आता असे आपल्याला पाहिजे जे कवी आहे फक्त आणि पत्रकार आहे दोघच आहे. मग दोघच काय पाहिजे? वर्तुळात असणारे कवी आणि त्रिकोणात असणारे पत्रकार. म्हणजे हे जे 2 व्यक्ती आहे हे फक्त कवी आहे आणि फक्त पत्रकार आहे, ते लेखक वगैरे काही नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 58 काय म्हणते पहा. प्रश्न क्रमांक 58 आहे, फक्त एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती? एकाच. आता हा एकटा, हा एकटा, हा एक क्षेत्र, हा एकच क्षेत्र आहे. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 22. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 59. सोपा प्रश्न आहे, समजून घ्या फक्त. राधा भाषा, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा अभ्यास पुढील प्रमाणे करते. ती 1 दिवसाआड गणिताचा अभ्यास करते, 1 दिवसाआड गणित करते. मग आता ही जर राधा, जर आपण जर डबे पाळले, हा 1 दिवस अभ्यास, 2 3 4 5 6 7 8 ठेवू आपण. पुढे पहा आता काय म्हणते. आता काय म्हणते, 1 दिवस आड गणित, 1 दिवस वेगळा, 1 दिवस गणित. मात्र ती इतर दिवशी भाषा, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र या क्रमाने या विषयाचा अभ्यास करते. म्हणजे हे क्रमवार लावून ठेवलेले आहे, याच क्रमाने ती अभ्यास करते. म्हणजे 1 दिवस भाषा कळल तर मग परत गणित, सामान्य विज्ञान, गणित, समाजशास्त्र, गणित, या पॅटर्नने ती अभ्यास करते. तर मंगळवारी तिने भाषा विषयाचा अभ्यास केला, हे मंगळवार पकडा. तर पुढल्या मंगळवारी ती कोणत्या विषयाचा अभ्यास करेल? मंगळवार. मग आता परत मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि परत मंगळवार आला. या मंगळवारी पाहिजे आपल्याला. खूप सोपं आहे. आता सोमवारी कोणता केला म्हणते? भाषा. इथं सोमवारी भाषा केला. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं, आता पहा, हे भाषा केला तिने, हे गणित म्हणजे मॅथ पकडू आपण, परत हा सामान्य विज्ञान, हा मॅथ, नंतर समाजशास्त्र,
मॅथ, परत भाषा, परत मॅथ, एक दिवस आड मॅथ आणि बाकी सगळे क्रमवार विषय. त्यामुळे पुढल्या मंगळवारी तिने कोणता अभ्यास केला असेल तर गणित, मॅथ. खूप सोपा, या प्रकारे मांडणी करून सोडवायचं. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण आहे. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण आहे, तर तुझी आई माझी. मग तुझ्या वडिलांची बहीण आहे म्हणते माझी आई, मग म्हणजेच हे वडील जे आहे हे माझी आई म्हटलं त्यांनी, तर वडील कोण आहे या व्यक्तीचे, मामा. वडील कोण आहे, मामा. तर तुझी आई म्हणजेच कोणाची, तुझी आई म्हणजे हे तुझी ते मामा, म्हणजे तुझी आई म्हणजे या मामाची बायको. तुझी आई माझी कोण, तर माझी तुझी आई होती मामी. पर्याय क्रमांक 3. तुझी आई माझी कोण. जर इथे प्रश्न असला असता माझी आई तुझी कोण, तर ते उत्तर आलं असतं आत्या. तर इथे आहे तुझी आई माझी कोण, तर तुझी आई माझी आहे मामी. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 61. चित्रा, सुधा, विशाखा, प्रिया आणि माया या वर्तुळाकार आतमध्ये बसल्या. एक वर्तुळ पहा, वर्तुळ काढला आपण, या वर्तुळाकार आतमध्ये बसलेल्या आहे. चित्रा, सुधा आतमध्ये तोंड करून बसल्या. चित्रा व माया यांच्यामध्ये प्रिया बसले. इथे काढू आपण. जर आपण इथे जर पाहिलं, इथे चित्रा, सॉरी कलर बदलू आपण, इथे पहा, इथे चित्रा बसली. काय म्हटलं यांनी पहा पहिले, चित्रा व माया यांच्यामध्ये प्रिया. चित्रा आणि इथं माया आणि यांच्यामध्ये जर प्रिया बसली. मायाच्या उजवीकडे विशाखा बसली. हे माया, मायाची उजवी बाजू वरची आहे आणि इथं तर प्रिया ऑलरेडी बसली आहे. विशाखा बसेल का नाही, तर आपला हा पॅटर्न बदलू आपण. मायाला चित्राच्या जागी देऊ, चित्राला मायाच्या जागी देऊ. आता पहा त्यांनी काय म्हटलं, पुढला प्रश्न, चित्रा व माया यांच्यामध्ये प्रिया. मायाला वर घे, चित्राला खाली घे आणि यांच्यामध्ये प्रिया करू. आता पुढलं काय म्हटलं त्यांनी पहा, मायाच्या उजवीकडे विशाखा. मायाची उजवी बाजू इकडली, ही इकडली उजवी बाजू, इथे आहे विशाखा. तर सुधा चित्राच्या डावीकडे बसली आहे. सुधा ही चित्राची डावी बाजू इकडली, इथे बसली आहे सुधा. तर सुधाच्या डावीकडे कोण, सुधाच्या उजवीकडे चित्र आहे आणि सुधाच्या डावीकडे कोण आहे, आता ही विशाखा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, आरशातली प्रतिमा आहे. खूप सोपे प्रश्न आहे हे, भरभर पाहू आता. आरशातील प्रतिमा, हे आरशातील ही जी बाजू आहे ही इथे येईल जाग्यावर. असे आरसा असा खाली इकडे पलटी मारल, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. याची जर हे कोरे कोरे साईड आहे 2, त्यामुळे हे लक्षात घ्यायचे आणि त्यावरून उत्तर काढायचं. याचं जर आपण अशी पलटी मारली आणि खालचं जे घट्ट आहे ते खालीच राहील, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 64. आता इथे पाण्यातील प्रतिबिंब आहे, कारण इथे खाली दिलेलं आहे. पाण्यातील प्रतिबिंब आहे, हे खाली दिलेलं आहे. तर पाण्यातील प्रतिबिंब पहा, जर आपण याचं खाली पाडलं तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 65 पहा, 65 ला जर आपण खाली पाडलं, पाण्यातील प्रतिबिंब तयार केलं, तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 66. मोहिनी, रोहिणी व नलिनी यांच्या आजच्या वयांची बेरीज 47 आहे. तर 3 वर्षापूर्वी, मग तिघींच्या वयांची बेरीज किती, 3 वर्षापूर्वी तिघीही 3-3 वर्षांनी लहान असणार ना. मग एकचे 3, मोहिनीचे 3 प्लस रोहिणीचे 3 प्लस नलिनीचे 3, तिघांची बेरीज होती 9. म्हणजे 9 जर आपण याच्यातून मायनस केले, 47 मधून 9 मायनस केले, तर आपलं उत्तर काय येईल, उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 38. पुढचा प्रश्न पहा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे. पहिले सिंगल त्रिकोण मोजायचे. हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि 5. तर 5 त्रिकोण आहे. मग 2 त्रिकोणा मिळून त्रिकोण बनतो का, तर बनतो. पहा, या 2 त्रिकोणा मिळून एक बनतो. हा 5 आणि 1 6 झाला. मग आता परत दोघा मिळून बनतो का, तर परत दोघा मिळून नाही बनत. तिघा मिळून बनतो का, तर हो, ह्या तिघा मिळून बनला. 6 ने झाला 7. आता पहा, या दोघा मिळून बनला, या तिघा मिळून बनला, सॉरी 7. या चौघा मिळून बनला
8 आणि हा पूर्ण बनला 9. म्हणजे एकूण किती त्रिकोण बनले? एकूण 9 त्रिकोण बनले. पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 68. पहा, अभ्यास करताना कंटाळा येऊ द्यायचा नाही. व्हिडिओ पाहताना कंटाळा येऊ द्यायचा नाही. कारण एखादा खेळ खेळतो म्हटलं तर तो आपण खूप आनंदाने खेळतो. त्याचप्रमाणे अभ्यासाचा व्हिडिओ पाहताना सुद्धा काळजीपूर्वक आणि आकलनपूर्वक पाहावा, समजून घ्यावा. नाही समजलं तर पुन्हा पाहावा, म्हणजे जेणेकरून आपल्या सोप्या सोप्या चुका होणार नाही. आणि जो जास्त मेहनत करेल त्यालाच त्याचं योग्य फळ मिळेल. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न दिलाय, इथे दिलाय व्यूहरचना आणि इथं त्याचं नंबरिंग केलंय. चक्रधर, इथं त्याचं नंबरिंग केलंय. इथं चक्रव्यूह, तर च चा काय पाहिजे? इथे च चा काय दिला त्यांनी? 3. तर इथे 3 घेऊ. नंतर क्र कुठे आहे पहा? क्र तर इथंच आहे. क्र चा दिला 4, 4 घेतले. व्यूचा इथं काय दिलाय? 1, तर 1 घेतला. ह चा काय दिला पहा? 5, इथं 5 घेतला. म्हणजे 34, 15, तर पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत हसरा हा शब्द असा लिहिला. मग आपण जर डोकं लावलं, ह चा असं घेतलं, स चा हे घेतलं, र चा हे घेतलं आणि कान्याचा वर्तुळ घेतला. कशाचा वर्तुळ घेतला? काना. हा जो काना आहे या कान्याचा आपण वर्तुळ घेतला. तर मग पहा, कान्याचा वर्तुळ घेतला ना, तर मग पहा आता समजून घेऊ आपण. इथे काय म्हटलं त्यांनी? सहारा. मग स चा काय आहे? स चा आहे स्वस्तिक. पहिल्यांदा स्वस्तिक पाहिजे आपल्याला. नंतर ह चा काय इथे? ह चा हा असा स्क्वेअर आणि रेष. कान्याचा इथे गोल. र चा काय? र चा प्लस परत गोल. म्हणजे हे पॅटर्न कुठं आहे पाहायचं? तर हे पॅटर्न आहे पर्याय क्रमांक 1 मध्येच. त्यामुळे आपलं उत्तर येईल 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न संपत आले, थोडेसेच राहिले. प्रश्न क्रमांक 70. एका सांकेतिक भाषेत त्रिकोण गुणेला जर आपण हे स्टार केलं तर 18 येत. किती येतात? 18. मग त्रिकोणाला किती पकडले पाहिजे आपण? तर त्रिकोणाला जर आपण 6 पकडले आणि 6 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 18 येते? 3. मग हे परत 6 ला कितीने मल्टिप्लाय केले तर 24 येते? 7 चोक 24, म्हणजे हे आले 4. आता एल स्क्वेअरला घेतलं 4 आणि 4 न कोणाला मल्टिप्लाय केले की 12 होते, तर 4 न 3 न, बरोबर आहे. आला मग जुडलं ते 4 त्रिक 12. हे 3 इथं होते, इथे 3 झाले. मग डब्याचं उत्तर काय येणार आहे? 4. तर पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 71. 3चे काय केले? 12, 7चे 56, 11चे 132. का केले? तर आपण योग्य निरीक्षण केलं तर 3 न 4 ला मल्टिप्लाय केलं 3 चोक 12, पुढल्याला 7 न जर 8 ला मल्टिप्लाय केलं तर 56, म्हणजे पुढल्या संख्येला 11 इंटू 12, इथे तसंच 9 इंटू 10, पुढल्या अंकाला मल्टिप्लाय केलं तर 90. पर्याय क्रमांक 3. खूप सोपं. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 72 व 73 साठी सूचना पण आहे. तंतोतंत दिसणारी, खूप सोपी आहे. त्याला म्हणतो आपण हुबेहूब. नवोदयमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, हुबेहूब आपण गाळणी पद्धतीने काढायचं. पहिल्या नंबरचा येतो का? तर नाही. दुसरा पण नाही, कारण इथं 3 आहे, इथं 2 आहे. तिसरा हुबेहूब मध्ये बसतो, त्यामुळे उत्तर येते पर्याय क्रमांक 3. 73चं पाहायचं, पहिला येते का, दुसरं येते का, तिसरं येते का, या एक एक पर्याय पाहत जायचा. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पहा. 74. फक्त 2 प्रश्न बाकी आहे. खालील आकृतीला एकूण पृष्ठभाग किती? जर आपण पाहिलं तर डायसला पृष्ठभाग असतात 6. आता ही जरी आकृती पाहिली, याला 6 आहे, हा 1, 2, या बाजूचा 3, मागचा 4, खालचा 5 आणि हे वरचा 6 झाले. परंतु वर जो दिलेला आहे डायस, याला किती आहे पहा. याला पण 6 आहे, पण हा खालचा जो भाग आहे तो दबलेला आहे, त्यामुळे 5च असणार. 1, 2, 3, हा मागचा 4, वरचा 5, म्हणजे खालच्याला 6 आणि वरच्याला 5, म्हणजे एकूण किती पृष्ठ आहे? याला 11, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. आणि पुढला आणि शेवटचा प्रश्न खूप सोपा आहे. कबड्डीच्या स्पर्धेत राजूचा संघ हरला, त्या दिवशी त्याने डब्बाच खाल्ला नाही. राजूनं नाराज झाला तो. तुम्ही त्याला कसे समजावून सांगाल? संघातील उत्कृष्ट खेळाडू आजारी होता असं म्हणाल. पंचांचा निर्णय चुकीचा होता असे बोलाल. खेळात हारजीत ही असतेच असे म्हणाल, की यापुढे कबड्डी सोडून दुसरा खेळ खेळ असे म्हणाल. तर योग्य उत्तर आहे खेळात हारजीत ही असतेच.
अशा प्रश्नाचे म्हणजे ही एक सामाजिक बुद्धिमत्ता आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करून द्यायचे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा यामधील पेपर क्रमांक 2 चे स्पष्टीकरण समजून घेतले आहे. या अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला येणार आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांचा छान सराव करा. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.